श्री गणराया यांच्या आपण सर्वांनी प्रसन्नमय वातावरणामध्ये आपल्या सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना या ठिकाणी दर्शन लाभलेलं आहे। आता आपल्या समोर नटखट नृत्याची बिजली राधा गवळण आणि साऱ्या गोपिका कृष्ण सुदामा वाकड्या यांचा समाज प्रबोधन करणारा संवाद या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळणार आहे। तत्पूर्वी कंस राजाची बहीण पुतना हिचा आध्यात्मिक वाद हौशी कलाकार नमन नाट्य मंडळ गोळावली तालुका संगमेश्वर सविनय सर्ष सादर करत आहोत। पुतना राक्षसनीचा वध, पुतना राक्षसनीचा वध, पुतना राक्षसनीचा वध। कंस राजाच्या बंदिशाळेमध्ये, कंस राजाच्या बंदिशाळेमध्ये देवकीच्या 6 बाळांचा कंस राजाने वध केला। 7वा बलिराम द्वारकेला देवकीचे 8वे बाळ, देवकीचे 8वे बाळ मध्यरात्री बंदिशाळेमध्ये जन्माला आलेला आहे। बंदिशाळेतील द्वारपाल, या बंदिशाळेतील द्वारपाल निद्रावस्थेमध्ये असताना या वसुदेवानं काय केलेलं आहे पा, या वसुदेवानं देवकी आणि यशोदेच्या बाळांची अदलाबदल केलेली आहे आणि कंस राजाचा कर्दनकाळ, या कंस राजाचा कर्दनकाळ गोकुळामध्ये वाढू लागलेला आहे। काही दिवसामध्ये त्या कंस राजाला त्या नंदाच्या चमत्कारिक बाळाचा संशय येऊ लागलेला आहे आणि त्यानं आपल्या मानलेल्या बहिणीला अर्थात मायावी पुतना राक्षसनीला त्या बाळाच्या वधासाठी गोकुळामध्ये पाठवलेला आहे। परंतु कृष्णदेवानीच त्या पुतण्याचा वध कशा प्रकारे केला हे दाखवण्याचा हौशी कलाकार नमन नाट्य मंडळ गोळावली तालुका संगमेश्वर सविनय सर्ष सादर करत आहोत। पुतना राक्षसनीचा वध, पुतना राक्षसनीचा वध, पुतना राक्षसनीचा वध। धन्य धन्य हे माझे राज्य आणि धन्य धन्य ही सारी प्रजा पिताजी उग्रसेन महाराजांचा खून माझ्या वयाच्या 20व्या वर्षी झाला। तेव्हापासून माझा जळाला साऱ्या त्रिभुवनावर पसरला, कडे कपाळी गरजू लागला। माझे नाव काऊ त्या क्षणी 33 कोटी देवांचा राजा देवेंद्र सुद्धा थरथर कापू लागतो। माझी बहीण देवकी हिचे लग्न मी मोठ्या थाटामाटात पार पाडले। मथुरे नगरीत लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडत होता। त्या लग्न सोहळ्यात देवकीची वरात घोड्याच्या रथातून चालली होती आणि तो रथ हाकलण्याचे काम स्वतः मी करत होतो। त्याच वेळेला कंस राजा सावध रहा, कंस राजा सावध रहा, नाही तुझा हाडवैरी, नाही तुझा हाडवैरी गोकुळामध्ये वाढत आहे, नाही तुझा हाडवैरी, तुझा हाडवैरी गोकुळामध्ये वाढत आहे, नाही नाही आई म्हणे माझा हाडवैरी आणि या भूतलावर जन्माला जिहार तरी कसा। रथातून खाली उडी मारली, देवकीची वेणी धरली, रथातून बाहेर गेली।
मानेवर शस्त्र ठेवायला जातो वासुदेव मला शरण आला म्हणे कंस राजा देवकीला मारू नको तिच्या पोटी होणारी बाळ ही तुला वधण्यास की बस देवकीच्या 6 बाळांचा शिळ्यावर आपण प्राण घेतला 7वा बळराम गर्भपात केला आणि 8वा काय करावे या 8व्याचे आले लक्षात माझी मांडलेली बैल पुतणा शिलाच्या हरामखोराच्या वधासाठी पाठवतो प्रथम पुतणाला हाजीर करून घेतो पुतणा हे पुतणा आशीर्वाद असो पुतणा आम्ही तुझ्यावर एक कामगिरी देत आहोत सरळ गोकुळामध्ये जायचं आणि त्या नंदाच्या कार्टाचा वध करून यायचं पुतणा ही कामगिरी आम्ही तुझ्यावर संपत आहोत शाबास पुतणा प्रेक्षक इकडे गोकुळामध्ये सर्व वातावरण आनंदी आनंदमय असताना या गोकुळामध्ये ही यशोदाबाई त्या नवजात बालकाला पाळण्यामध्ये झोका देत असताना एक सुंदर अशी स्त्री त्या स्त्रीचं रूप धारण करून ही गोकुळामध्ये प्रवेश करत आहे आणि या सुंदर स्त्रीनं तर गोकुळामध्ये प्रवेश केलेला आहे पाहूया पाहूया पुढे काय घडतंय ते पाहूया सुद्धा मी तुझ्या बाळाची दर्शन घेण्यात आले आहे मी मथुरेचे राहणार आहे माझे पती ज्येष्ठ विद्वान ब्राह्मण आहेत त्यांनी त्यांच्या दिव्य शक्तीने पाहून सांगितले की नंदाच्या घरी एका महान आत्म्याने जन्म घेतला आहे त्याचे दर्शन घेतात
स्वर्गसुख प्राप्त होईल म्हणून मी इथवर आले आहे. ब्राह्मण कन्या आहे. तुला माहिती. हे देऊ शकत नाही, परंतु तुझ्या बाळाला एक वर देऊ शकते. माझ्या पतिदेवांकडून मला एक सिद्धी प्राप्त आहे. माझ्या स्तनातून सदैव अमृतधारा वाहत असतात. त्या तुझ्या बाळाचा तू अमर होईल. हे तुझ्या बाळाचे माझ्या शेवटी या सुंदर स्त्रीनं यशोदाबाईवर मोहपाशा निर्माण करून त्या नवजात बालकाला आपल्या जवळ घेतलेला आहे आणि क्षणाचाही विलंब न लावता त्या सुंदर स्त्रीनं आपला पुत्र राक्षसीचा पूर्ववत धारण करून त्या बालकाला आपल्या स्तनातून विष प्रयोग करण्यास सुरुवात केलेला आहे आणि त्या बालकाला मारण्याचा ती पुत्र राक्षसी प्रयत्न करत होती. परंतु हे सारा विष्णुधारी अवतारी बालक म्हणजे श्रीकृष्णदेव. त्या श्रीकृष्णदेवानी हे सारा मोडीत करत त्या पुतण्याच्या स्तनातून त्या पुत्र राक्षसीच्या स्तनातून रक्तप्राशन करून अशा प्रकारे या पुत्र राक्षसीचा श्रीकृष्णदेवानी वध केलेला सादर झालेला भाग आहे. पुतना राक्षसीचा वध, पुतना राक्षसीचा वध, पुतना राक्षसीचा वध. नमन कला जोपासणे ही गरज आहे काळाची. रसिका हो, नमन कला जोपासणे ही गरज आहे काळाची. नका विसरू ठेवा मान संस्कृती आपल्या कोकणची, संस्कृती आपल्या कोकणची. रसिका हो, आताच झालेल्या सुंदर अशा कार्यक्रमासाठी अक्षय यशवंत लोंढे सुखकर्ता गॅरेज यांच्याकडून 101 रुपयाचं बहारदार समारतोष काढलेलं आहे. कैलासवासी गोपाल महादेव लोखंडे, कैलासवासी गोपाल महादेव लोखंडे यांचा नातू देवांश लोखंडे यांच्याकडून देखील 201 रुपयाचं बहारदार समारतोष काढलं आहे. आम्ही हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद. पहाटे पुनवेच्या रातीला आरवून कोंबडा आरोळी गावाला देतोय ग. पहाटे पुनवेच्या रातीला आरवून कोंबडा तुझ्या लुट्याच्या दारा या उगवल्या तुझ्याला पाहण्या गोड गोराच्या गळ्याची मंजुळ कोकिळा गाते गाणी. पाटे तुझ्या रतीला रवून कोंबडा रोळी गावाला देतोय ग. 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 उतरत्या धुक्याच्या दारा या उगवल्या
आठ गोरसाचे घर तुम्ही भरा बेगी बेगी जाऊ चला बाजाराला राव बिंदूच्या ओझर दुख्या तुम्ही मोकळ्या राणी मोर नाच करी रंगाची कमानी चोपडे लुक्याच्या धारा या उगवत्या सूर्याला पाहण्या थोडस सुरांच्या या गळ्यांनी मंजुळ कोकिळा गाते गाणी उजवेच्या रातीला रोल कोंबडा डोळी गावाला देतोय ग उजवेच्या रातीला रोल कोंबडा डोळी गावाला देतोय तमाम जमलेल्या सर्व नमन प्रेमी रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा हौशी कलाकार मानाचा मुद्रा रसिका जो प्रेक्षक वर्ग रंगमंचा स्टेजच्या समोर जो उभा आहे त्या सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांनी कृपया मंडळाच्या विनंतीनुसार त्यांनी जागेवरती खाली बसून घ्यायचं आहे की जेणेकरून हा कार्यक्रम तुमचा आमचा सर्वांचा आहे. या कार्यक्रमाचा आनंद तुम्हा सर्वांना मिळाला पाहिजे. धन्यवाद. रसिका हो, कैलासवासी लक्ष्मण कृष्ण धुलप यांच्या स्मरणार्थ सुरेंद्र धुलप यांच्याकडून 201 रुपयाचं बहारदार सपारतोष काढलंय. धन्यवाद. रसिका हो, हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली तालुका संगमेश्वर, हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली तालुका संगमेश्वर आपणासमोर सविनय सादर करत आहोत. नृत्याची बिजली शृंगारी गवळण, नृत्याची बिजली शृंगारी गवळण, स्वर्गातील उर्वशी अप्सरा रंभा आणि आजच्या या कलियुगातील नृत्य सम्राटींना एक पाऊल मागे हो म्हणणारी मृदुंगाच्या तालावर, ढोलकीच्या बोलावर, मृदुंगाच्या तालावर, घुंगराच्या बोलावर नृत्याची बिजली शृंगारी गवळण. पाहतच रहा शृंगारी गवळण. सादर होत आहे एक आपल्या समोर तुफानी नटखट गवळण. ही राधा चाले वरुण गोरस घागरी, मथुरेच्या बाजारी ही राधा चाले वरुण गोरस घागरी, मथुरेच्या बाजारी. चाले वरुण गोरस घागरी, मथुरेच्या बाजारी. इरादा चाले वरुण गोरस घागरी, मथुरेच्या बाजारी. वरुण गोरस घागरी.
मथुरेच्या बाजारी प्रभा सोनरी किरणे कोवळी नवे तृणावरी रात काळी होते अरोळी पडता कानावरी विराजात आले वरुण गोरस घागरी मथुरेच्या बाजारी विराजात आले वरुण गोरस घागरी मथुरेच्या बाजारी राजकाले वरुण गोरस घागरी मथुरेच्या बाजारी राजकाले वरुण गोरस घागरी मथुरेच्या बाजारी पहाटेच्या या प्रहराला माग देई गोबडा गाई गुर आणि पशु पक्षी ते सोडून जाती निवारा सोडून जाते निवारा सोडून जाते निवारा कोण पावली अंकणात रविराजाचा पसारा प्रसन्न होते मन माझे पाहुणाचा नजारा पाहुणाचा नजारा पाहुणाचा नजारा स्वर मुरलीचे पडता कानी होते या बावरी स्वर मुरलीचे पडता कानी होते या बावरी इरादा झाले वरुण गोरस घागरी मथुरेच्या बाजारी इरादा झाले वरुण गोरस घागरी मथुरेच्या बाजारी झाले वरुण गोरस घागरी मथुरेच्या बाजारी राधा झाले वरुण गोरस घागरी मथुरेच्या बाजारी बहरलेल्या या धरणीला पायी डोंगरा आडून सुख्यातून या गाडीत रेचा आले गोवळे देऊन आले गोवळे देऊन आले गोवळे देऊन नांदरातीला लाजविते रविकिरणांची चाहून सप्तरंगाच्या इंद्रधनूने निसर्ग दिसतो शोभून निसर्ग दिसतो शोभूना निसर्ग दिसतो शोभूना झुळझुळवाये गारवारा पदरतो सावरी झुळझुळवाये गारवारा पदरतो सावरी राधा चाले वरुण गोरस घागरी मथुरेच्या बाजारी राधा चाले वरुण गोरस घागरी मथुरेच्या बाजारी झाले वरुण गोरस घागरी मथुरेच्या बाजारी राधा झाले वरुण गोरस घागरी मथुरेच्या बाजारी प्रभा सोनरी किरणे कोवळी नवे तृणावरी रात काळी होते अरोळी पडता कानावरी विराधा झाले वरुण गोरस घागरी मथुरेच्या बाजारी विराधा झाले वरुण गोरस घागरी मथुरेच्या बाजारी वरुण गोरस घागरी मथुरेच्या बाजारी राधा झाले वरुण गोरस घागरी मथुरेच्या बाजारी राधा झाले वरुण गोरस घागरी मथुरेच्या बाजारी राधा झाले वरुण गोरस घागरी मथुरेच्या बाजारी रसिका हो, आताच झालेल्या सुंदर अशा गवळींच्या नृत्यासाठी आली पारितोषिक पुढील प्रमाणे कैलासवासी अनंत सकाराम निमरे कोंडवी यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू मंगेश गोपीनाथ निमरे यांच्याकडून 501 रुपयाचं बहारदार पारितोषिक ओवी राजेंद्र लोखंडे यांच्याकडून देखील 101 रुपये किशोर लक्ष्मण लोखंडे यांच्या स्मरणार्थ किशोर लक्ष्मण लोखंडे यांच्या स्मरणार्थ त्यांचा नातू सुमित अन्वित वैभव लोखंडे यांच्याकडून 201 रुपये आई नवलाई नमन मंडळ
असोडे पानवलकरवाडी, आई नवलाई नमन मंडळ असोडे पानकरवाडी, मिलिंद पानकर, सुभाष पानकर, प्रदीप पानकर, सुरेश लोकम, संजय लोकम, अंकुश पालकर यांच्याकडून 1001 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलेलं आहे. या सर्व बक्षीसदात्यांचं हौशी कलाकार नमन मंडळ गोळवले अत्यंत आभारी. धन्यवाद. पण आपण आपला माळ घेऊ मथुरेला काय जावं. गोकुळामध्ये आपला मालाला हवा तसा भाव मिळत नाही म्हणून आपण आपला माल गोकुळात विकता मथुरेला नेतो. बरोबर आहे तुझं. जोडतोय आणि मुंबई लागतोय. गावची म्हातारी माणसं घर सांभाळतात. काही तर सगळं विकून परदेश ताईकाला विचार करताय. पण रसिको असं वागणं पटतंय का तुम्हाला? कसं पटेल हे सगळं विकून परदेश मिळवायला. अगं बाई, स्वतःची जमीन विकून परदेशी जातात आणि परदेशी लोक इथे आपले व्यवसाय करतात. आणि आपली माणसं इतर ठिकाणी नोकऱ्या शोधतात. कोकणची माणसं साधी होळी खरंच होळीच आहे. एक साधं उदाहरण घ्या ना. जमिनी आपल्या, बाजारपेठा आपल्या, पण त्यामध्ये मोठमोठे व्यवसाय पण आहेत. आणि ते तर त्यांना समजलं असेल. आता तरी आपण हे सारं थांबवलं पाहिजे, नाही तर आपल्याशी आपल्या पाहुण्यांमध्ये राहावं लागेल. बघ याचा विचार नक्कीच आपली कोकणाची करते. जिथे आपुलकीची प्रेम माया ममतेचा सचेवा ते माझं कोकणचं गाव. सण, रूढी, परंपरा, परंपरेची जपणूक करणारे ते लोक, त्यांचा सुरोबा ते माझं कोकणचं गाव. आणि एक जाती धर्म असून विविधतेतील एका दर्शनाचे नाव ते माझं कोकणचं गाव. निराळी कामे करून चटणी बकर आवडीने खाऊन कुणाची करत नाही भेदभाव तेच माझे कोकणचे गाव. पोरीनो हे सर ऐकायला आणि बोलायला खूप छान वाटतं, पण कोकणामध्ये राहिलंय कुठे काय? अगं ते सगळं ठीक आहे. आपण बाजार न्यायचं विसरलं की काय. त्याच्या बुटवात कुठे आणि कशी सगळे राजे मार्केटच्या मावशीला मावशी अगे मावशी. कोण ग? अगं मावशी मी राधा. राधा, अगं सकाळी सकाळीच काय काम काढलंस? अगं मावशी आपल्याला बाजाराला जायचंय. असं आहे का? मग आले हा. लगबग झाली आली मावशी गोकुळच्या गोपिकांच्या आहे प्रेमाची लगबग झाली आली मावशी गोकुळच्या गोपिकांच्या आहे प्रेमाची. 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 लगबग झाली आली मावशी गोकुळच्या गोपिकांच्या आहे प्रेमाची.
गोपी गांजा आहे प्रेमाची लगबग झाली आली मावची गोकुळच्या गोपी गांजा आहे प्रेमाची लगबग झाली आली मावशी गोकुळच्या गोपी गांजा आहे प्रेमाची लगबग झाली आली मावशी गोकुळच्या गोपी गांजा आहे प्रेमाची बाय 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 दमले हो दमले काय मंडळी बरं आहे ना थंडी वगैरे आहे की नाही गरम होतंय असू दे तुम्हाला गरम होऊ दे पण काय नाही ह्यांनी कशाला हाक मारलं ते जरा बघते नाही तर दादा माझ्या नावानं बॉम्बलायच्या अगं हे पोरीनो अगं एवढ्या गडबडीने कशाला मला बोलावलं अगं मावशी आई पोरी पोरी विरू मटनच्या बाजारात चालतोय बघ. अगं बरं जायचं ना हे बाजारची वाट आम्हाला मुळीच माहित नाही बाई तुम्हाला कोणालाही बाजाराची वाट माहिती नाही नाही मावशी. अगं पोरीनो बाजारात जायचं खरं आहे का जे नेसलंय ते दिसतंय मलाही आणि यांनाही दिसतंय ना हो तिकडे सांगते हे ते टी शर्ट वाले दादा आहेत ना ते गपचूपणे डोळा मारताय हो दादा तुमचा इरादा बाई नेक दिसत नाही आहे असू दे पोरीनो बाजारात जायचं खरं आहे का जे नेसलंय ते दिसतंय पण घेतलंय काय म्हणजे सांगितलंच पाहिजे ना. अगं माझे बिटुकले बाई ते सांगितलंच पाहिजे त्याच्याशिवाय तुमच्या साऱ्या माळाची मी आरोली कशी बरं देऊ अगं मावशी तारा कधी होती सुरुवात? अरे तारा येऊ दे ना तुझा वारा तेच हो हो ऐकते दारोदारी सडा शिंपणी पुढे दातो दिन सारा हो का हो दारोदारी सडा शिंपणी पुढे दातो दिन सारा मी आहे गवळ्याची तारा डोईवरी ताक घेऊन चालली गो बाजारा बाई तारे तू ताक घेतलायस हो फारच छान माल घेतलायस चल हो माग अगं ए हिरा काय घेतलंय काय म्हणावं बाजाराला सांगते होय. दिवसाची सुरुवात होते उगवत्या सूर्याने अगं बाई ते तर सगळ्यांनाच माहिती आहे ना दिवसाची सुरुवात ही उगवत्याच सूर्याने होते हो दिवसाची सुरुवात होते उगवत्या सूर्याने पण आम्हा गवळीची पाठ होते तुमनेच्या बांगेने बाई बघा बघा दादा बघितलं का अजून कोंबड्याच्या बागेबरोबर उठते पण तुम्ही सगळे कधी उठताय 7:30 वाजता नाही अलारामच्या घड्याळाने उठताय ना म्हणजे दूध टेडीवर टाकला जातो की काय आता पुढचं सांग बाई किती आवरून झाली तरी उशीर होतो सारा अगं तो तर आम्हा नारी जातीचा जन्मसिद्ध हक्क आहे बरोबर ना ताईनो काकीनो मावशीनो आणि तो आम्ही मिळवणारच बरोबर ना आजी कोण बोललं असू दे मी काय म्हणते ताई मावशी आजी काकी त्यांच्यापैकी तुम्ही कोण आहात का मग आपलं कशाला उगाच तोंड करावं बरोबर ना लेडीज वर्ग या रातभर वाचली गीता आणि सकाळी विचारतात रामाची कोण सीता बरोबर आहे काही बरोबर ना तुमच्या ह्यांनी जरी किती जरी म्हटलं अगं लवकर तयार हो तरी तासभर का होईना लेट हे झालंच पाहिजे आता पुढचं सांग किती आवरून झाली तरी उशीर होतो सारा दूध विक्रीसाठी आठवते किचमी गळून हिरा बाई हिरे तू दूध घेतलायस हो मावशी फारच छान माल घेतलायस चल हो माग अगे सुंदरा काय का मावशी काय घेतलंय काय बाजाराला सांगते सुंदरा सुंदरा म्हणून मज हिनोदा साऱ्या काय गोपी म्हणतेस काय सुंदरा सुंदरा म्हणून मज हिनोदा साऱ्या गोपी किती नाही म्हटलं तरी बाजार जाय पोटी हो का बाजार जाण्याची आमची हौसले ती मोठी माझी सुद्धा आहे हा बाजार जाण्याची आमची हौसले मोठी तूप घेऊन डोरीवर चालली बघिण्याची बाई अगदी नटीवाणी दिसतेस हो चल हो माग अगे राधाबाई काय घेतलंय काय बाजाराला सांगते आई.
गायगुरांच्या मर्याने म्हणजे दिवसाची सुरुवात नवी. हिरेची कोंबड्याच्या बांगेने झाली. तुझी गाई गुरांच्या म्हणणे होते. असू दे, अचानक का होईना, पहाटी होते ना. आता पुढचं सांग. गायगुरांच्या मर्याने म्हणजे दिवसाची सुरुवात नवी. कोकिलीच्या आवाजात सुस्य मंजूर मंजूर गाणी. वा 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 वा. मना मानाची कुंकुली मोती उलटी राहणार आधी गायचे माठ घेऊन चालले मग राहणाराने. बाई राधाबाई, काय गं मावशी? दही जास्त हलकं नाही आहे ना, काय गं मावशी? मग जड आहे ना, मावशी. म्हणून दिवसेंदिवस खाली होत चालले. चल हो माग. बाई, हा काय प्रकार? तसाच तो प्रकार बघ. अगं तसाच प्रकार नव्हे, इकडे साला बिन लग्नाचा प्रकार आहे ना. ह्या प्रकाराकडे बघून हा प्रकार जास्तच उलटतोय. मी काय म्हणते, ह्या प्रकाराला त्या प्रकारासोबत इथेच राहू दे. आपण जाऊया बाजाराला. नको मावशी, तिला पण घेऊया बघ. घेऊन जाऊया म्हणताय? बरोबरच आहे तुमचं. नाहीतर तिची सासू की नाही फार बाई खटाळ आहे. त्यापेक्षा तिला घेऊनच जाऊया. अगं हे चंद्रा, काय घेतलंयस काय बाजाराला? तुम्ही कड्या बांधून गाठी येते पदरा अडून. बाई सगळ्यांचंच तसं आहे. सुख दुःख हे पदराला दळूनच ठेवावं लागतं. हो का? बाईचं बाई पण जण तिजोरीचं कपाट. अगदी बरोबर बोलली चंद्रे. दादा नो, बाईचं बाई पण हे जणू तिजोरीचंच कपाट आहे. बरोबर ना? जसं बाबा जसं आपण पैशाला महत्व देतो, लक्ष कुठं आहे? मावशी इकडं नाही. जसं आपण पैशाला महत्व देतो तसंच बाईच्या बाईपणाला सुद्धा महत्व दिलं पाहिजे. आजकालच्या बातम्या तुम्ही ऐकतातच. आज इकडे अत्याचार झाला, आज तिकडे अत्याचार झाला. बरोबर ना दादा? म्हणजे काय आहे, अत्याचारांचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणूनच म्हणते, बाईचं बाईपण हे जणू तिजोरीचंच कपाट आहे. आणि हे कपाट आपण सगळ्यांनी जपलं पाहिजे. आत्ता कुठं बरं वाटलं. अगं बाई, पुढचं सांग. ऐका मावशी, बाईचं बाई पण जण तिजोरीचं कपाट. चंद्र नावाची गोळ मी भरून घेतलं, लोणी काढवला. तुझं लोणी काटोकाट भरलंय ना? बरं पोरीनो, चला तर बाजाराला. अगं हे हिरे, आता काय झालं? आता काय झालं म्हणजे काय? आम्हा मुलींना विचारलं, तू काय घेतलं सांगितलं नाही बघ. थांब, पैसे आले. शशिकांतरावांनी फोटो नको, नाहीतर सगळ्यांचा पट्ट्या बोलवायचा. शशिकांतरावांनी पैसे दिले, त्याचं त्यांचं नाव घेतलंच पाहिजे. एवढं प्रेमाने आणून दिले तर कसं आहे ना, खरं तर उखाणा असतो 2 ओळींचा फक्त. बरोबर आहे ना काकी? खरं तर उखाणा असतो 2 ओळींचा फक्त. पण आता संधी चालून आले तर होऊ द्या मनसोक्त. अहो, कार्यक्रम ठरता आमची मैत्री होती घट्ट. कार्यक्रम ठरता आम्हा दोघांची मैत्री होती घट्ट. पण माझी एंट्री होता क्षणी कुठे गेले शशिकांतराव? प्रेमातच पडले चक्क. नाव घेण्याचे बक्षीस देण्यासाठी घेतले खूप कष्ट. अशी आहे माझी आणि शशिकांतरावांच्या प्रेमाची गोष्ट. तर आपण कुठे होतो? अगं माझं काय मेलीचं, कशात काय अन फाटक्यात पाय. चला तर. एवढा हट्ट आणि माझ्याशी. तर ऐका हा पोरीनो, तुम्ही तुमच्या परीने साज शृंगार केलाय नवा. पोरीनो, तुम्ही तुमच्या परीने साज शृंगार केलाय नवा. मी अन्नाय खावा, थोडस बाजूला व्हा, येऊ दे जरा हवा. पोरीनो, हा यमुनेचा घाट की नाही फार अवघड आहे. तमाम जमलेल्या रसिक प्रेक्षकांना मंडळाच्या वतीने एक विनंती आणि प्रार्थना आहे की ज्या स्टेजच्या राईट साईडला जी मंडळी उभी आहे, उजव्या बाजूला जी मंडळी उभी आहे, त्यांनी कृपया साईडला बसून घ्यायचं आहे. ज्या ठिकाणी जागा असेल त्या ठिकाणी बसून घ्यायचा आहे. कार्यक्रम तुमचा आमचा सर्वांचा आहे. कार्यक्रमाचा आनंद सर्वांना घ्यायचा आहे. धन्यवाद. अगं पोरीनो, हा यमुनेचा घाट की नाही फार बाई अवघड आहे.
आपण शृंगारी गीत गायलं तर खाट कधी संपेल हे कळणार सुद्धा नाही. अगं ये मावशी, बोला बोला. इकडे लक्ष दे पाहू. अहो लक्ष तर तुमच्याकडेच आहे. जितेंद्र लोखंडे यांच्याकडून नाव घेण्यासाठी 101 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. आणि जितेंद्रराव हो, त्यांचं छानचं एक नाव घे पाहू. कुठे आहे कुठे पण मागे असू दे. जितेंद्रराव नाव ऐका. तर चौफेरी वाड्याला 7 खांब, चौफेरी वाड्याला 7 खांब. दशरथाच्या पोटी दादा जन्मले राम. राम गेले 15 रुपये आणले 15. राम गेले 15 रुपये आणले 15. 15 रुपयांची घेतली साडी, गोळवलीत मोडली घडी. हे गाव कोणतं म्हणावं? चिंद्रवली ना. तर नेसली साडी लवकरच आले चिंद्रवली या गावी. कमरेला किल्ल्या उघडलं दार. सरकार आता पडल्यात त्या इकडे पाऊस नका. तर कमरेला किल्ल्या उघडलं दार. दारा शेजारी भिंत, भिंत शेजारी कपाट, कपाट शेजारी खाट, खाटेवर गादी, गादीवर उशी, उशीवर पारात, पारातीत वाटी, न वाटीत तूप, तुपासारखं जितेंद्र रावांचं रूप. लग्न झालंय का त्यांचं? मग काकी सुद्धा आलेत का? असू दे. रूपासारखा त्या दोघांचा जोडा म्हणजे त्यांचा आणि वहिनींचा. रूपासारखा त्या दोघांचा जोडा दिसे सदा बहारदार. पण जितेंद्रराव तुमच्यासाठी काय मुगड आहे माझ्या हृदयाचं दार, माझ्या हृदयाचं दार. मानस अविनाश धोपटकर यांच्याकडून सुद्धा नाव घेण्यासाठी 101 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. मानसराव नाव ऐका. तर निळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे. दादा आकाश निळं असतं माहिती आहे ना, त्यामध्ये तारे सुद्धा असतात बरं का. तर निळ्या निळ्या आकाशात नाव तर निळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे. नाव घेते ही मावशी आता लक्ष द्या सारे. अहो नाव घ्या, नाव घ्या. नावात काय असतं? नाव घ्या, नाव घ्या. नावात काय असतं? नावात असतं सासूचे सासू पण, सुनेचे सून पण, नंदेचे नणंद पण, थोरांचे थोर पण, मोठ्यांचे मोठे पण, लहानांचे लहानपण. बरोबर आहे की नाही? नाव घ्या, नाव घ्या. नावात काय असतं? नावात असतं सासूचे सासू पण, सुनेचे सून पण, नंदेचे नणंद पण, थोरांचे थोर पण, मोठ्यांचे मोठे पण आणि लहानांचे लहानपण. पण नाव काय बोललात? मानस. पण मानसराव तुम्ही कधीही आणि काहीही म्हणा, तुमच्यासाठी काय पण कधी पण आणि कुठे पण. रवी साहेब नाव ऐका. तर नमन आणि मृदुंग यांचं एक वेगळंच नातं आहे बरोबर ना. आता बाबा कुठे गेले? आता वयस्कर मंडळी म्हणतात की मृदुंगाशिवाय नमनाला अर्थच नाही. बरोबर ना काका? तुमचं म्हणणं देखील बरोबरच आहे. म्हणूनच म्हणते मृदुंगाच्या तालावर कला करतो आम्ही नेरी. मृदुंगाच्या तालावर कला करतो आम्ही नेरी. साज शृंगार करूनी चालले आम्ही मथुरे बाजारी. अहो प्रेक्षकांची साथ असते कायम आमच्या उरी. आता प्रेक्षकांच्या साथीशिवाय आम्ही तरी पामर काय करणार ना. म्हणूनच म्हणते प्रेक्षकांची साथ असते कायम आमच्या उरी. आणि रवी साहेब सदैव राहो आम्हावरी. तुमची कृपा दृष्टी सारी, तुमची कृपा दृष्टी सारी. अगं हे पोरीनो, हा यमुनेचा घाट की नाही फार बाई अवघड आहे. आपण शृंगारी गीत गायलं तर घाट कधी संपेल हे कळणार सुद्धा नाही. चला तर मग. शृंगारा सनार सजली हर्षाने जणू मी भिजली. देखण्या रूपाची बाहुली बाजारास जाण्या मोहली. डोईवरी माठ घेऊन यमुनेचा घाट चढली. बाजारात जाण्या मोहली. हो बाजारात जाण्या मोहली. घरात नार
रूपाची बाहुली बाजारात जाण्या मोहली सोयीवर माठ घेऊन यमुनेचा घाट चढली बाजारात जाण्या मोहली हो बाजारात जाण्या मोहली अर्चाने जणू मी भिजली गण्या रूपाची बाहुली बाजारात जाण्या मोहली शोभते पैजणा तालदरी कंगणा नारीची ईशाना वाढविते कंथना डोकावरती या नजरा कोई माळला गजरा सावरून घेते माझ्या पदरा साधा शृंगार नगरा तिचे मोहक चेहरा रंगुनी गाईया देह साजरा पाने फुले आणि वेली हिरव्या निसर्गा भाळली सोयीवर माठ घेऊन यमुनेचा घाट चढली बाजारात जाण्या मोहली हो बाजारात जाण्या मोहली अर्चाने जणू मी भिजली गण्या रूपाची बाहुली बाजारात जाण्या मोहली मोडी वळणाची कानगाडी झुडपाची वाट आहे डोक्याची उभ्या सरळ घाटाची एकमेकीच्या आसरा पाठ डोईचे सावरा गाडी गात जाऊया ग मथुरा हिरा आणि गतारा पाग तो नजारा मोर फुल उन्हाचे पिसारा गालावरची माझ्या खळी पाहुनी अकोली लाजली सोयीवर माठ घेऊन यमुनेचा घाट चढली बाजारात जाण्या मोहली हो बाजारात जाण्या मोहली शृंगारात नार अर्चाने जणू मी भिजली गण्या रूपाची बाहुली बाजारात जाण्या मोहली सोयीवर माठ घेऊन यमुनेचा घाट चढली बाजारात जाण्या मोहली हो बाजारात जाण्या मोहली अर्चाने जणू मी भिजली गण्या रूपाची बाहुली बाजारात जाण्या मोहली तमाम जमलेल्या सर्वांना
नमनप्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा हौशी कलाकार नमन मंडळाचा मानाचा मुद्रा. मायबाप रसिक प्रेक्षक हो, आताच चालू असलेल्या नृत्याची भिजली शृंगारी गवळण या गवळ्यांसाठी आली पारितोषिक पुढील प्रमाणे. मानस अविनाश धोपटकर यांच्याकडून 101 रुपये, शांताराम धोपटकर 51 रुपये, कुमारी स्वामिनी ठीक यांचे आजोबा रत्नागर ठीक 51 रुपये, वैभव वासुदेव कडू पाथरड 201 रुपये, कैलासवासी आनंदी कृष्णा लोखंडे यांच्या स्मरणार्थ दिलीप कृष्णा लोखंडे 201 रुपये, अविनाश कोलगे, केतन तुळसनकर, गौरव तुळसनकर यांच्याकडून आमची गवळणची भूमिका बजावणारे यश पाने यांच्यासाठी 151 रुपये, राहणार दांड्याडो तसेच सूरज माईन यांच्याकडून मावशीसाठी 110 रुपये. ज्याने आम्हाला हा कार्यक्रम करण्यासाठी एक सुवर्ण संधी दिली ते आमचे मित्र सन्माननीय श्री लक्ष्मण बालका लोखंडे यांच्याकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलं आहे. अमन विजय कांबळे उर्फ बंटी यांच्याकडून देखील 101 रुपये, संतोष धाडवे निवसर रिक्षावाले सकलवाडी 101 रुपये, चांदेराई डोंगरवाडी आमचे मित्र राजेंद्र शिंदे भाजीवाले यांच्याकडून देखील 101 रुपयाचं बहारदार पारितोषिक. मानस अविनाश धोपटकर यांच्याकडून 105 रुपये, श्री नवलाई नमन मंडळ ओशी हौशी कलाकार योगेश करंबेळे, शशिकांत धुमाक, सचिन जांभळेकर, सुभाष निमरे, संजय सोलिम, गणपत गावडे यांच्याकडून देखील 201 रुपये, विनोद प्रणित सुयोग यांच्याकडून देखील 251 रुपये, 151 रुपये, सुधाकर कांबळे यांच्याकडून देखील आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलेलं आहे. या सर्व बक्षीस दात्यांचं हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद. गोकुळ तराणा उज्जवनामध्ये वाजवी भावा देवकीचा ताना, उज्जवनामध्ये वाजवी भावा देवकीचा ताना. मेघानाचा वळा गोकुळ तराणा, मेघानाचा वळा गोकुळ तराणा. उज्जवनामध्ये वाजवी भावा देवकीचा ताना, उज्जवनामध्ये वाजवी भावा देवकीचा ताना. मेघानाचा
सावळा हरिया गोकुळ चराणा ठिकाणा सावळा हरिया गोकुळ चराणा बासरीचा नाद घुमेल भात सवंगड्या संगे खेळ कुंजवनात सवंगड्या संगे खेळ कुंजवनात सवंगड्या संगे खेळ कुंजवनात नाना अवतार या भूतलात गोपिकाच्या वचलो मी मना मनात गोपिकांच्या वचलो मी मना मनात गोपिकांच्या वचलो मी मना मनात गोप गवळणी संगे खेळतो चोरी हा बहाणा गोप गवळणी संगे खेळतो चोरी हा बहाणा ठिकाणा सावळा हरिया गोकुळ चराणा ठिकाणा सावळा हरिया गोकुळ चराणा उज्जवनामध्ये वाजवी भावा देवकीचा ताना उज्जवनामध्ये वाजवी भावा देवकीचा ताना ठिकाणा सावळा हरिया गोकुळ चराणा ठिकाणा सावळा हरिया गोकुळ चराणा मी काना सावळा हरी या गोकुळ चराणा रामादा छापल्यापासून पृथ्वीवर मोठमोठे हत्ती वाढू लागले. त्याचप्रमाणे मथुरेचा राजा कंस पृथ्वीवर माकळू लागला. तेव्हा पृथ्वी माता गायचे रूप घेऊन विष्णूला शरण गेली आणि ती म्हणाली, विष्णू कंस पृथ्वीवर धुमाकूळत आहे, त्यावर काहीतरी मार्ग काढावा. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, तुम्ही काळजी नका करू, मी देवीच्या पोटी आटवतार घेऊन कंसाचा नाश करेन. तोच मी आटवतार श्रीकृष्ण भगवान बोला कुंडली कवरदे. हरी विठ्ठल. पण त्या कंसाची खोड कशी मोडायची आले लक्षात. मथुरा जाणारे दूध बंद केले पाहिजे, मग तो आपल्यावर चाल करून येईल. ही कामगिरी आपण न करता आपल्या मित्रावर संपवली पाहिजे. सुदामा, अरे सुदामा, आलो रे देव बाप्पा आलो. असो असो, एकाएकी बोलण्याचे कारण कारण म्हणजे एकच आहे. आणि ते कोणते? 16 सत्र 108 गोपिकाचा मेळा थाटमाट करून मथुरेनं घेतो. तो न देता आपल्या जुगवत राहायला पाहिजे. ही कामगिरी मी तुम्हाला दाखवण्यास संधी आहे. देव बाप्पा, एवढीच का कामगिरी? जाऊया आपण कुंजवनात. येतो मी. अरे पेंड्या, अरे सुदामा, देवबाप्पाने सांगितलेली कामगिरी ऐकलीस का? अरे देवबाबाने सांगली कामगिरी मी ऐकली. हा मग? अरे पण त्या 16 सहस्र 108 खवगणी आणि आपण फक्त दोघे जण आणि हे दोघांनी कामगिरी कशी करणार? एवढ्या लवकर घाबरलास? हे भागणार म्हणजे अरे वेड्या, देवबाप्पांची आज्ञा आपल्याला पाळलीच पाहिजे. कामगिरी सुद्धा करावीच लागेल. हा मग?
पण मी काय म्हणतो, अरे तो आपला जोडीचा बोबड्या आहे ना. बोबड्या, हा, अरे मग बरंच होईल. त्याला आपण पळवून घेऊया घे घे. आणि मग कामगिरी आपण तिघांनी पार बरोबर. बरोबर, परंतु बाबा जवळ असेल काय सांगता येणार नाही. पण आपल्याला हात मारल्यावरच करेल. त्याचं काय खरं नसतं, तरी सुद्धा आवाज देतो. हात मारून घे. अरे बोबड्या रे बोबड्या. हा बोबड्या नाही, हा दुसरा बोबड्या. हा कोणीतरी दुसरा गुराची दिसतोय. जरा अजून जोर लाव. अरे बोबड्या रे बोबड्या. अरे कायले दुधाने कायले. अरे बोबड्या. अरे बाबा कुंजवानामध्ये गाई वाचताना धोंडे, गाई वाचताना धोंडे. अरे बोबड्या, ती गाई वाचला असू दे, परंतु आज तर लवकर या. गोकुळात किती मजा येतात, मजा. अरे काय म्हणतोय काय. होय, होय. अरे आलो आलो आलो, पण माझा हा फोन कुठं गेला हे म्हणते. हा कधी जोरात जोरात घेऊन येतोय. अरे फोन गेला कुठे हे म्हणते. गेला पाचूनच आहे म्हणते. अरे आपली तांबू गाय कुठं आहे. पाचून येते काय. येऊ दे आलो. हा आलो सुधाल्या, तांबू गायला घेऊनच आलो. अरे आलो आलो. आले काले सुधाल्या, आले काले सुधाल्या. हा कमालीचं गाईला नाला, गाईला नाला रे सुधाल्या, गाईला नाला. गाईला नाला, गाईला नाला रे सुधाल्या, गाईला नाला. सुधाल्या गाईला नाला, गाईला नाला रे सुधाल्या, गाईला नाला. अरे सुधाल्या गाईला नाला, गाईला नाला रे सुधाल्या, गाईला नाला. गावाची दुसरी गाय जयवानाला, जयवानाला रे सुधाल्या, जयवानाला. अरे सुधाल्या गाईला नाला, गाईला नाला रे सुधाल्या, गाईला नाला. मुलावाची दुसरी गाय जयवानाला, जयवानाला रे सुधाल्या, जयवानाला. अरे सुधाल्या गाईला नाला, गाईला नाला रे सुधाल्या, गाईला नाला. म्हणला नवमणीला जमुना डोहाळा, जमुना डोहाळा रे सुधाल्या, जमुना डोहाळा. अरे सुधाल्या गाईला नाला, गाईला नाला रे सुधाल्या, गाईला नाला. जमुना खेळमणीला जमुना डोहाळा, जमुना डोहाळा रे सुधाल्या, जमुना डोहाळा. अरे सुधाल्या गाईला नाला, गाईला नाला रे सुधाल्या, गाईला नाला. म्हणला नवमणीला जमुना डोहाळा, जमुना डोहाळा रे सुधाल्या, जमुना डोहाळा. अरे सुधाल्या गाईला नाला, गाईला नाला रे सुधाल्या, गाईला नाला. तुम्हाला दोघांना काय मलायचं आहे, मलायचं आहे. मारायचं काय, नाच काय मारती तुझी काय. अरे बाबा एक नंबरची दाबीत गाय आहे ती दाबीत. पण मी काय म्हणतो माहिती आहे, काय डायबिसायची आहे.
पण मला वाटतं सगळ्या नातेवाईकांसहित परिवारांसहित तुम्ही होतं वाटतं जायला. अरे बाबा सगळं नातं. आता मामाच पण होतं काय? अरे ह्याचा मामा पण होता. तुला काय सांगू, ह्या पोलांना ह्या गायला दाबून करून ठेवलं नाही. तिथली जवळची गाय नाही आहे ती बाबा. म्हणजे आणली तरी कुठून तुम्ही? अरे बाबा लय लांबीतली गाय आहे. कुठून आणली? अरे बाबा होय, म्हणजे आणली तरी कुठून तुम्ही? काय अरे मेल्यानो इत्तलपुंजी इत्तलपुंजी. काहीतरी चुकतं. अरे मेला तुमचाच काहीतरी चुकतंय बघा ना. अरे नाही बाबा इत्तलपुंजीत गाय आणलेली इत्तलपुंजी. अरे इचलपुंजी नसेल ती इचलकरंजी असेल. अरे मेल्यानो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इचलकरंजी गाव आहे वेळ. अरे बाबा तेच सांगतो ना, इत्तलपुंजी माझा पोल पण तोच सांगतो. बरोबर. याचा प्रॉब्लेम काय तो आपल्याला समजला. प्रॉब्लेम आहे. माझा पोल बघ. हा पोल नाही तिथं पोरगा बघितलेला. काय नाही छोटे छोटे विषय आहेत. अरे आता बापूस बघ, हा पोरगा बघ कसा. ह्याच्या मिशा कुठे बघ आणि ह्याच्या कुठे मिशा आहे. हा पोरगा तुझंच आहे ना. अरे माझा पोल आहे, तुला सुद्धा काय सांगू. अरे मेला 35.5 वर्षाचा आहे. ए बाबा, अरे तो 35.5 वयाचा असेल तर त्याला मिशाचा काय प्रॉब्लेम? बरोबर आहे. अरे बापरे, सारखं बघ. आता पुढे बघ, समोर बघ. याच्यापेक्षा मोठमोठे बसले बघ, याचा पुढे मिशा नाही आहे. अरे बाबा त्याची एक गंमत तुला काय सांगू. हा मेला पोल आहे ना, मेला ढल गुणाचा नाही, मेल्याचं कर्म चांगलं नाही, मेल्यावर संस्कार चांगलं नाही. आणि तुला काय सांगू माहिती आहे काय, हा मेला अमावस्याच्या रात्री जन्माला. मेला अमावस्याच्या रात्री 12:30ला जन्माला आला. तो आला मेला मिशी सकटच आला. अरे तेव्हा तुला मुलाची चमत्कारी काय? अति थकली गंमत झाली. गायला नेऊन व्यवस्थित गोत्यात बांध, नंतर मेला काय करतो माहिती आहे काय, मेला गायच्या जाग्यावर बैलाला बांधतो, बैलाच्या जाग्यावर गायला बांधतो. सकाळी माझी बायको दूध काढायला गेल्यावर गायच्या जाग्यावर बैल असल्यावर काय होणार, सगळा लपला होऊन जातो. मेल्याला गायवर बसव लवकर बांधून ये. अरे बाबाच्या गायला एक नंबर दामीच करून ठेवला नाही. या पोल काय घल गुणाचा काय. काय म्हणतो? अरे नुसता थालका मस्ती, इकलं मस्ती कल, तिकलं मस्ती कल, आणि मेला खोटा एक नंबरचा. तुला काय सांगू. अरे बाबा मेल्याचं कर्म पण चांगलं नाही, आणि ह्या परमेश्वरानं माझ्याच पदात कसा काय जन्माला घातला या पोलाला. कुठे मिशा आहे त्या पण जळून जातील. अरे मेले इकले मेला हा काय मंदिराचा दरवाजा. नशीब मेला मंदिरातल्या दरवाजा देवाची बेल वाजवून पुढे आला नाही. सगळा लफडा. कोण आहे का कोण, तुला काय एक नंबरचा मेला तुझा मेला. अरे मला सांग त्या पोलाला मी काय करू. हा 35.5 वर्षाचा झाला तरी मेल्याचं कलम चांगलं नाही.
लय विचित्र जाऊ रे तुम्ही. अरे विचित्र म्हणजे काय, त्याचं कर्म बरोबर नाही सुधारल्या. मला सांग, आपण कोणाच्या संगतीत लहानाली लोक, अरे आपण सुधीर देवांच्या सवंगडचे आहोत. देवांच्या संगतीत लहानाली लोक म्हणजे ह्या पोलांना कसं राहायला पाहिजे. आपण श्रीकृष्ण देवांच्या संगतीतली लोक म्हणजे कशी. मला हा अवदान एक नंबरचा पोचला. या परमेश्वराला श्रीकृष्ण देवाला वेगवेगळे अवतार घ्यावे लागले, बरोबर ना. कधी लामाचा जन्म घ्यावा लागला, कधी बलिलामाचा जन्म घ्यावा लागला, बरोबर ना. अरे ज्याच्या वेळी त्याच्यावरती संकट आली त्याच्या वेळी अवतार घ्यावंच लागले. बरोबर ना. आणि अशा 8 अवतार घ्यावे लागले या देवाला, तरी सुद्धा हा मानव प्राणी सुधारलेला नाही. ह्या परमेश्वराला वेगळे अवतार घ्यावं लागलं. त्याचं कारण ती आहे की आजचा मनुष्य प्राणी आतापर्यंत सुधारलेला नाही, बरोबर ना. मला सांगा, अरे असं कसं म्हणता येईल तुला. अरे हे विज्ञान युग आहे. अरे बरोबर आहे. अरे थकलीत माझा मानव प्राणी तथा नाही. अरे पण बरीचशी लोक सुधारले. मला सांग सुधारल्या. अरे बाबा, त्रेतायुग गेलं, सतयुग गेलं, द्वापार युग गेलं, अशी युगानुयुग गेली नाही. आता कुठलं युग आहे, कलियुग आहे, बरोबर ना. आणि या कलियुगामध्ये नुसता काय भानगडी द्वनात, काय पाप लुप्ती द्वनात, कोणतं ह्याच्या बरोबर पतत नाही, त्याच्या बरोबर पतत नाही. आपल्याला हा मनुष्य देह 84 कोटी योनी फिरल्यानंतर माझ्या सर्व जमलेले लचिक माबा प्रेक्षक म्हणतील, हा फाकले आलाय का कीर्तन सांगायला आलाय, बरोबर ना. परंतु समाज प्रबोधन करणं ही काळाची गरज आहे, बरोबर ना. आपण जमलेले सर्व लचिक मायबाप प्रेक्षक बऱ्याच ठिकाणी आपण काय करतो, माझा तरुण वर्ग काय करतो माहिती आहे काय, काहीतरी चुकीचं असेल ना तेवढंच घरात घेऊन जायचं आणि चांगलं असेल तर सोडून द्यायचं, बरोबर ना. आपलं हे जीवन सुधारायचं असेल तर या ईश्वराची भक्ती केली पाहिजे. 84 कोटी योनी फिरल्यानंतर तुम्हाला हा जन्म भेटलेला आहे मानव प्राणी. म्हणजे तुम्ही कधीतरी गाढवाच्या जन्मात आला असाल, कधीतरी जनावराच्या जन्मात आला असाल, कधी चिमणीच्या जन्मात आला असाल, कधीतरी कावलं. असे सगळे योनी फिरल्यानंतर 84 कोटी योनी फिरल्यानंतर तुम्हाला हा आपल्या सर्वांना मानव देह प्राप्त झालाय. आणि या मानव देहामध्ये आपण काय केलं पाहिजे, या ईश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे. पण आजचा माणूस काय करतोय, आजचा माणूस वरच्या शेजाऱ्याने गाली घेतली, खालचा शेजारी त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बरोबर नाही. बापांचं बाप बेट्यांचं पतत नाही, शेजाऱ्यांचं पतत नाही, भावांचं पतत नाही. ही अधोली लुप्ती आहे आपली, अधोली. आपल्याला जर जीवन सुधारायचं आहे, आजचा माझ्या या ठिकाणी बराचसा तरुण वर्ग आहे. हा तरुण वर्ग ह्या मोबाईलच्या हाली विज्ञान युग आहे, विज्ञान युगाशी सहमत झालं पाहिजे. परंतु हा आजचा तरुण वर्ग ह्या मोबाईलच्या नादापायी कुठंतरी भरकतच चाललेला आहे. मोबाईल हा खूप चांगला आहे, काही गोष्टी त्याच्यामध्ये चांगल्या आहेत, पण तरुणाने एक लक्ष ठेवा, माझ्या तरुण मुली सुद्धा इथं असतील, आपण आई वडिलांच्या आज्ञेमध्ये राहिलं पाहिजे. तुमच्यासाठी आपला बाप काय करतो, आई खालकी बलबलत असेल, पण तुमचा जो बाप आहे तो बाप आपलं दुःख कधी दुसऱ्याला सांगत नाही. आपला बाप स्वतः फाटकी बनियन घालेल, पण मुलासाठी सगळ्या गोष्टी घेत असतो. त्यामुळे तरुण मुलांनी तरुण मुलींनी लक्षात ठेवा की आपण आपल्या आई वडिलांच्या आज्ञेमध्ये राहिलं पाहिजे. या ठिकाणी माझ्या मायल वतनी आहेत, छातर वतनी आहेत, त्यांनी काय केलं पाहिजे, नुसत्या तुम्ही महालक्ष्मी देवीची वती घालताय, एकविला देवीची वते घालताय, नुसत्या वट्यावर वट्या घालून आणि नारळ देऊन सोनं चांदी देऊन देव काय आपल्याला पावत नाही. नुसत्या वट्या घालून काय उपयोग नाही. तुम्ही जशी आई वडिलांची सेवा करताय तशी जर सासू सासऱ्यांची सेवा करायला जर शिकलात तर परमेश्वर तुम्हाला 100% या ठिकाणी प्रसन्न होणार आहे, बरोबर ना. या ठिकाणी प्रभू श्रीरामांना काय झालं, प्रभू श्रीरामांना दुसऱ्या दिवशी काय भेटणार होतं, राज्य भेटणार होतं, बरोबर ना. भगवान प्रभू श्रीराम, तरुणांनी इकडे त्याला लक्ष द्या, भगवान प्रभू श्रीरामाला दुसऱ्या दिवशी राज्य भेटणार होतं, पण दुसऱ्या दिवशी काय भेटला त्याला, वनवास भेटला. प्रभू श्रीरामांच्या देवांच्या बाबतीमध्ये जर ही परिस्थिती असेल तर तुमची आमची परिस्थिती काय असणार आहे. त्यामुळं आपलं जीवन हे सार्थकी लावायचं असेल तर या परमेश्वराशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. कुणाची कुचेष्टा करू नका, कुणाचं वाईट करू नका. एवढं या आजच्या कार्यक्रमाच्या दिवशी या ठिकाणी सांगतो. आपल्याला सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. आजपासून सलगच कार्यक्रम आहेत 15 मे पर्यंत. मध्ये 4-5 दिवस जर सोडले तर आता हाच उद्योगधंदा आहे. लक्षात आलं काय. आपल्यासारख्या सर्व या ठिकाणी जनसमूहाचा माझ्या लक्ष्मीमार्ग प्रेक्षकांचा सर्वांचा आमच्यावर आशीर्वाद आहे. त्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. तर माझ्या सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना
आजच्या दिवशी एवढंच सांगायचं आहे की तुम्ही देवाच्या नामच मनामध्ये राहिलं पाहिजे. एवढं आजच्या या कार्यक्रमाच्या दिवशी समाजला बदल करतो. मला ते सगळं जाऊ दे, पण माझ्या जोडीदाराने इथं मला कशाला बोलवली नाही पहिल्यांदा बघून घेतो. अरे सुधार्या, मला इथं कशाला बोलवलंय? मला वाटतं तुला लवकर जाग आली म्हणायचं. अरे लवकर जाग आली. मला विसरलाच होता. अरे कशाला विष्णू कशाला बोलवलंय ते सांग पहिल्यांदा. आपल्या याच्या आपले श्रीकृष्णदेव आले होते. देव बाप्पा आले होते. हा, त्यांनी आपल्याला एक छोटीशी कामगिरी सांगितली बघ. छोटीची कामगिरी अगदी छोटी आहे बघ. कसली कसली एवढी कामगिरी आहे? 16 शस्त्र 108 गौरणींचा मेळा म्हणे. तुझा बापूस मेला तरी म्हटलं मधी बोलला कथा नाही. अरे मेळा नव्हे, मेळा म्हणजे जमाव. दमाव दमाव दमाव. 16 शस्त्र 108 गौरणींचा मेळा तो थाट पाठ करून मथुरी नगरी चाललाय. मस्तोले नगरी चाललाय. हा, तो मथुरी नगरी न जाता आपल्याच गोकुळात राहायला पाहिजे बघ. काय म्हणतोय काय? आणि ही कामगिरी आपल्याला पार पाडायची. आपल्याला करायचं आहे. अरे मग? अरे पण त्या लवलनी हात कुठे? समोर पहा. रवी असतोय निळ्या नभात, तेही इशारा झाला उशीर. रवी असतोय निळ्या नभात, तेही इशारा झाला उशीर. पानापासून फुलं आणि हरण वेलच भारावून. 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 वाहे थोड थोड जरा रान पकरा, चाऊला लागली रानात. चाऊला लागली रानात, चाऊला लागली रानात. वाघाची डरकाळी ऐकून गाणी भय जागे माझ्या मनात. भय जागे माझ्या मनात, भय जागे माझ्या मनात. एकमेकीनं जगा सरा द्यावा पदर दोवरून. एकमेकीनं जगा सरा द्यावा पदर दोवरून. पानापासून फुलं आणि हरण वेलच भारावून. पानापासून फुलं आणि हरण वेलच भारावून. रवी असतोय निळ्या नभात, तेही इशारा झाला उशीर. रवी असतोय निळ्या नभात, तेही इशारा झाला उशीर. पानापासून फुलं आणि हरण वेलच भारावून. 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 अगं मावशी, बोला बोला. शेवटचं नाव घे ना. सुहास निमरे. सुहास निमरे यांच्याकडून नाव घेण्यासाठी 101 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. सुहासराव कुठे आहेत? कुठे असू दे. सुहासराव तेच का ते मुंबईतून आलेत ते? सुहासराव नाव ऐका तर शिवरायांचे स्वराज्य जिजाऊंचे स्वप्न आणि संभाजीराजांचा पराक्रम. शिवरायांचे स्वराज्य जिजाऊंचे स्वप्न आणि संभाजीराजांचा पराक्रम. राजाराम राजांचे थोरवे आणि तारांचे गोडवे. घोरपडे बंधू थोर ते, अहो घोरपडे बंधू थोर ते, अन धन्य ते हंबीरराव मोहिते. तानाजींनी हिलावली आपल्या प्राणांची बाजी, अन धन्य ते मुरारबाजी. अशा साऱ्या वीरांनी स्वराज्यासाठी अर्पिले देहभान. अशा साऱ्या वीरांनी स्वराज्यासाठी अर्पिले देहभान. अन सुहासराव तुमच्यासारखे रसिक जन आहेत. आम्हा कलाकारांचे प्रेरणास्थान, आम्हा कलाकारांचे प्रेरणास्थान. अगं हे पोरीनो, अगं सावकाश सावकाश चला हा बाजाराला. मी काय म्हणतो माहिती आहे? आता काय म्हणतो? आपल्याला फार बाबा भूक लागली. लगेच भूक लागली. त्यांच्या गोलक्यात जा. बोलक्यात जायचं. त्यांच्याकडे बघ दही दूध तूप लोणी सर्व काय आहे बघ. काय म्हणतोय काय? मग? अरे नुसतं मातावर मात थांबते. अरे आज मजा करूया आपण. मजा करूया म्हणतोय. आधी पहिल्यांदा तुझा घरी
अरे मूर्खा, माठ फोडलं आता बाजाराला काय नेऊ मी बाजाराला सगळ्या कपच्या घेऊन जा. अरे तुम्हाला काही लाज लज्जा शरम नावाचं काय आहे का? अरे मूर्खा, तुला काही लाज लज्जा शरम नावाचं काय आहे? म्हणजे ते निर्लज्ज सदासुखी म्हणतात ते तुम्हीच का? तुम्हाला ओळखायला काय? तुम्ही देवांचे देव विष्णू देव आहात. हॅलो. अगं ये मावशी, अद्विक आणि अन्वित हे छोटे बाळ आहेत, त्या दोघांचंही तुला नाव घ्यायचं आहे. त्यांचकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अद्विक आणि अन्वित. अद्विक बाळा आणि अन्विक बाळा नाव आहे का? तर कणकण कुदळी मनमन माती मना मातीच्या उभारल्या भिंती सितारले काम आत्याबाईंच्या पोटी जन्मले राम गेले शेतात आणल्या अर्डी. राम गेले शेतात आणल्या अर्धी, अर्डीच्या झाल्या करडीचं काढलं तेल टाकलं कढईत, त्यात टाकले चिवडा अन बुंदी. तर चिवडा अन बुंदी तेलात हळूहळू कडतील. चिवडा अन बुंदी तेलात हळूहळू कडतील. अद्विक आणि अन्वित. अद्विक बाळा आणि अन्विक बाळा, तुम्हा दोघांचेही नाव घ्यायला शब्दही अपुरे पडतील. अरे तुम्ही आहात तरी कोण? तुला तू एवढं ओळखत नाही? हा पेंड्या, मी सुदाम, हा पोबड्या आणि त्याचा पोरगा बघ 32 वर्षाचा आहे. ते तुम्ही कोणीही असाल, पण मी काय करू? मावशीचं वय कुठं, यांचं वय कुठं? नाव काय बोलला? राहुल राव नाव आहे का? तर नाही म्हणतात मध्ये चाले एक ट्विस्ट. गावाचं नाव काय? चांद्रवली ना? चिंद्रवली. नाही म्हणतात मध्ये चाले एक ट्विस्ट. चिंद्रवली गावी आमचा कार्यक्रम झाला फिक्स. आली गाडी, भरली गाडी, लवकरच आले चिंद्रवली या गावी. तसे आम्ही सारे कलाकार हौशी, बरं का मंडळी? तसे आम्ही सारे कलाकार हौशी. आणि आज नाव घेते अशा हौशीच्या दिवशी. तर अशा हौशीच्या दिवशी कोणीच कोणाला देत नाही धोका. अन नाव काय बोललात? अन राहुल राव, मी तुमची मांजर आणि तुम्ही माझे बोका. तुम्ही माझे बोका. रवींद्र राव नाव आहे का? तर आंबा मोहरला पाणी, त्याला लागल्या कैऱ्याला आला पाड. आंबा झाला गोड, आंब्याचा केला रस, जेवण बनवलं सरस, जेवणानंतर दिली लाडूवाना बुंदी. रवी राव, आपण लवकरच लग्न करूयात, मग आपली रोज होईल जुगलबंदी. अरे मूर्खानो, माझ्या वाटेत असं काय करताय? अरे हा, माझी नेहमीचीच वाट आहे. तुला मी बाजारी जाता येणार नाही आता. अरे पण का? अजिबात जाता येणार नाही. अरे बाबा नो, का पण तेच विचारते ना. अगं मावशी, हा दया दुधाचा वाढ तयार कुठं होतो? गोकुळात. हॅलो. अगं ये मावशी, प्रणित रावांचं नाव घे पाहू. हे शेवटचं नाव आहे, कारण मंडळी आपल्याला हा कार्यक्रम पुढे न्यायचा आहे. कृपया सहकार्य करावे. धन्यवाद. प्रणित राव नाव ऐका. तर विठ्ठलाचा करते धावा अन चंद्रभागेला चालतात नावा. आधी आळंदीला जावा, मग शिंगणापूरला जावा.
तर मी आधी शिंगणापूरला गेले बरं का काकासाहेब, मी आधी शिंगणापूरला गेले, महादेवाचं दर्शन केले, दिवा लावायला नव्हतं तेल म्हणून घेतलं पाणी. अशीच असते प्रत्येक घरातील कहाणी. अहो खूप खूप शोधलं, खूप खूप शोधूनही कोठेच सापडलं नाही गोत्र. म्हणून मी जवळ केलं चंद्रभागेचे पात्र. त्या चंद्रभागेच्या पात्रात न्हावून ज्वलंत होतील नवनवीन धोरणा. त्या चंद्रभागेच्या पात्रात न्हावून ज्वलंत होतील नवनवीन धोरणा. प्रणितराव, तुमच्यासारख्या रसिकांमुळे मिळते आम्हा कलाकारांना प्रेरणा, आम्हा कलाकारांना प्रेरणा. मी काय म्हणतो, आपण जरा विषयाकडे जाऊया. विषयाकडेच या, नाहीतर विषय खूप मोठा होईल. होय, मी काय म्हणतो, हा दह्या दुधाचा मास अरे गोकुळात तयार होतो. गोकुळात तयार होतो. बरोबरच आहे. जर गोकुळात तुम्ही विकलात तर गोकुळातल्या बाजारपेठा नाही का मोठे म्हणून तुला मथुरेत जायला कशाला हवं? अरे हे बघ, ते कसं आहे ना, मी माझा माल इथे विकला असता रे, पण कसं आहे ना, माझ्या मालाला बाजारभाव इथे खूप प्रमाणे कमी आहे आणि तोच बाजारभाव त्या मथुरेत जास्त प्रमाणे मिळतो. म्हणून मी रोज दही दुधाचे माठ घेऊन मथुरेत जाते. हो. हा, पण आमचं काय म्हणणं माहितीये मावशी? तुमचं काय म्हणणं आहे? तो मथुरेचा कौसराजा आहे ना, फार उन्मत्त झालाय. बाई, आपल्या गोकुळामध्ये येतो आणि गायी वस्त्र कापण्याचा नुसता सूड सुमाडा बापरे. म्हणून आमच्या कृष्णदेवांचं म्हणणं आहे, काय म्हणणं काय? गोकुळातला माल गोकुळातच राहायला पाहिजे. तुला मथुरेला जाता येणार? बस एवढंच आहे ना? तुला बसावं लागणार अरे एवढंच आहे ना? बरं ठीक आहे. अगं हे पोरीनो, अगं ह्या वेड्यांच्या सांगण्यावरूनच कशाला चालून चालून आपल्याला फार थकवा लागलेला आहे. थोडीफार विश्रांती घ्या या वृक्षाखाली. एक काम कर, आता काय काम करू? येतेच थांब, तिथंच थांबू. आम्ही देव पप्पाला पाठवून देतो. आता म्हणतोय मावशी फार लाभार आहे. लय लबाल एकदम. परत जाणार. देव बाप्पाला लगेच पाठवून दे. आणि ही अवदसा संगाती घेऊन जा पहिली. संगाती पहिली अवदसा घेऊन जा. होय? बरोबर ए घेऊन बाबा जा. चल. अरे बापरे, लवलनी बटक्याची नाही पहिल्या करून घेतो. हाय हाय कोपरेराव. हाय, हाय. अहो कसं काय हाय? सगळं एकदम बरोबर आहे. सगळं बरोबर आहे ना? सगळं बरोबर आहे. आता तुमचं इथे काय हाय? माझं इथं काय आहे मावते मला सांग, ह्या सगळ्या लवलनी बसल्या की नाही? अरे ते माझ्याच पोरी आहेत. मी सांगितलं तर काय नाही बसणार. मी काय म्हणते, तुझ्या जोडीचे गेलेत ना? गेले. मग आता तू पण जा ना, कशाला उगाच आडेवेडे गेलो? अरे जा ना बाबा. अगं हे पोरीनो, चला तर बाजाराला. कामगिरी फार बरी दिसत नाही. आता आपण जाऊन विचारले पाहिजे. राधे, उभी राहा. तुम्ही आला कुठून, जाणार कुठे? आम्ही आलो गोकुळात आणि जाणार मथुरेला. मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे. आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. 12 मार्गाचा एक मार्ग करून तिथे श्रीकृष्ण भगवान उभे आहेत. श्रीकृष्ण भगवान असे असतात. मग हृदय कसे असतात? माई पद्मा, प्रेमबी हिरा, मस्तिकी चुरा, सोन्याची उठे उभे राहून विठ्ठल विठ्ठल करत असतात. ते पण आले खरे. जेव्हा पैदोच्या घोड्याने धुरला उचलला तेव्हा सारा अलंकार कुठे पण ठेवला आणि हा अवतार समर्थन केलाय. ओळख सांगा. ऐक तर राहते. देवकीचा मी बाळ आहे ग ताना. देवकीचा मी बाळ आहे ग
स्वामी बाळ आहे गदाना जन्म बंदिखाना यशोदेचा काना जन्म बंदिखाना यशोदेचा काना वाढलो या कुंजवना देवकी स्वामी बाळ आहे गदाना देवकी स्वामी बाळ आहे गदाना पहिला अवतार मत्स्यारूपी ती गधरीला दुसरा अवतार कुर्मग राधे साकारीला तिसरा अवतार वराह हिरण्याक्षाचा सहार चौथ्या अवतारी नरसिंह हिरण्य कश्यप वध अशा नाना लीला विष्णू रूपे भक्त रक्षणा देवकी स्वामी बाळ आहे गदाना देवकी स्वामी बाळ आहे गदाना वामन रूपी बळी पातळी ती गधाडीला भक्त रक्षणासाठी परशु राम गदाला सत्यवचनी राजा राम रावणाचे गर्वहरण आठवा गमी श्रीकृष्ण करणा कौसाचे हरण अशा नाना लीला विष्णू रूपे भक्त रक्षणा देवकी स्वामी बाळ आहे गदाना देवकी स्वामी बाळ आहे गदाना जन्म बंदिखाना यशोदेचा काना जन्म बंदिखाना यशोदेचा काना वाढलो या कुंजवना देवकी स्वामी बाळ आहे गदाना देवकी स्वामी बाळ आहे गदाना राधे समय जन्म कुणा हो ऐकली अगं हे पोरीनो अगं हे तर खरेच देव आहेत यांना आपण शरण जाऊया देव हो आम्ही तुम्हाला शरण आले आहोत कशावरून एखाद्या गायच्या वासरावरून जा तुम्हाला जाय थांबले सातवचे देववचन पूर्ण कर हरी सांगून थकले आज तुला आण रे मा
जन्मांतरीची या गोकुळात चाले रासलीला कृष्ण राधेची हरीचा गोर सकले आज तुला रे माझी राधा बावरी काना तुझा रे प्रेमासाठी तुझी माझी प्रीती जन्म जन्मांतरीची या गोकुळात चाले रासलीला कृष्ण राधेची हरीचा गोर सकले आज तुला रे माझी राधा बावरी काना तुझा रे प्रेमासाठी अनयाची मी अर्धांगिनी फुलली तुझ्या त्या गोड स्वराने बोलाले तुझ्या त्या गोड स्वराने बोलाले तुझ्या त्या गोड स्वराने मासरीची धुना पडता कानी फुल जारणार जाई रंगोली फुल जारणार जाई रंगोली फुल जारणार जाई रंगोली गोकुळामध्ये टंकावाचे प्रीत जुळली जगाचा गे अनयाची राधा बोळी हरीसाठी रोहित झाली तानाची दिवाळी कानाची दिवाणी हरीचा गोर सकले आज तुला रे माझी राधा बावरी काना तुझ्या रे प्रेमासाठी तुझी माझी प्रीती जन्म जन्मांतरीची या गोकुळात चाले रासलीला कृष्ण राधेची हरीचा गोर सकले आज तुला रे माझी राधा बावरी काना तुझ्या रे प्रेमासाठी मी राधा बावरी कान्हा तुझ्या रे प्रेमासाठी गोपिकांचा नंदलाल गोपिकांचा नंदलाल गोकुळ ज्याचं गाव गोपिकांचा नंदलाल गोकुळ ज्याचं गाव खऱ्या प्रेमाचा एकच ठाव ज्याच्या मुखी राधाकृष्णाचे नाव ज्याच्या मुखी राधाकृष्णाचे नाव रसिका भाव त्रिमुखी स्पोर्ट्स कोंडवी संगमालक श्यामल निमरे आयकॉन सिद्धेश लोंढे यांच्याकडून आताच झालेल्या राधाकृष्ण प्रेम गीतासाठी 501 रुपयाचा बहादर पारितोषिक आलेला आहे. त्याचप्रमाणे अमोल सांडी कोंडवी यांच्याकडून देखील 201 रुपयाचा बहादर पारितोषिक प्रकाश पानकर यांची लाडकी नाथ बेबी यांच्याकडून देखील आताच झालेल्या राधाकृष्ण प्रेम गीतासाठी 51 रुपयाचं पारितोषिक अमन विजय कांबळे यांच्याकडून देखील 101 रुपयाचं पारितोषिक तसेच विनायक धाडवे साहिल धाडवे यांच्याकडून देखील 201 रुपयाचं पारितोषिक प्रभावती प्रकाश धुमाक वासंती बाने यांच्याकडून देखील आताच झालेल्या राधाकृष्ण प्रेम गीतासाठी 201 रुपयाचं पारितोषिक विनोद धाडवे इंस्टाग्राम व्हिडिओ क्रिकेटर यांच्याकडून
खास राधाकृष्ण प्रेम गीतासाठी 101 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलेलं आहे आणि या सर्वांचं असं म्हणणं आहे की गायकांनी रंगमंचावरती येऊन हे गीत सादर करायचं आहे. म्हणजे वन्स मोर. चला हो द्या. वन्स मोर. 1 2 3 अंधार 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 असं झालं तरी काय, रोज गोकुळातून येणाऱ्या गवळे आज एकाकी बंद कर. काय झालं असावं आले लक्षात. त्या आनंदाच्या कार्टनेच गोकुळात काहीतरी दंगामस्ती केली असता. काय करावे आनंदाच्या कार्टन. उतराचं कित्येक राक्षस त्या हरामखोराच्या वधासाठी पाठवले, परंतु त्यांचा देखील काही थांब पत्ता लागला नाही. आता आपल्याला आज काहीतरी मार्ग काढला पाहिजे. युक्ती युक्ती. बलिराम मात्र कुठे बलिराम मात्र कुठे युक्ती अवगत आहे. युक्ती युक्ती युक्ती. आपल्या राज्यामध्ये धनुर्याग यज्ञ करावा आणि या यज्ञासाठी आमचे लाडके भाचे श्रीकृष्ण आणि बलराम यांना आमंत्रित करावे आणि त्यांचा कप्ताने वध करावा. परंतु ही कामगिरी करणार अक्रूर मामा. अक्रूर मामा बोला महाराज. प्रजापती कंसराज यांच्या चरणी त्रिवार वंदन. आशीर्वाद असो अक्रूर मामा. राज आम्हाला एकाएकी बोलायचे कारण. अक्रूर मामा, आम्ही आपल्या राज्यामध्ये धनुर्याग यज्ञ करायचे योजले आहे आणि या यज्ञासाठी आमचे लाडके भाचे श्रीकृष्ण आणि बलराम यांना तुम्ही आमंत्रित करायचे आहे. महाराज आपली कामगिरी झाली म्हणून समजा. ठीक आहे अक्रूर मामा, येतो आम्ही. काय म्हटलं. माझ्या लाडक्या परमात्मा वध करायचा कट रचलाय, पण माझा परमात्मा श्रीकृष्ण आणि बलिराम यांचे सारे डाव हाडून पाडल्याशिवाय राहणार नाही. छान युक्ती आहे. त्या निमित्ताने तरी माझ्या श्रीकृष्णाची भेट होईल. चला चला त्या उघडावर. प्रजापती कंसराज याने धरून या घेतलं होतं. त्या यत्रात तुम्हाला जवळ घेऊन घडणार आहे.
माझ्या लाडक्या भाजी बस माझ्याशी हसणं लागूच्या शहराला लहान तोंडी मोठा गल ठेवू नको पुढच्या आपण किती वाजता मामा असं मग खोल जास्त या